हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पावसाळ्यामध्ये शेतात गेल्याच्या नंतर एखाद्या सकाळी सकाळी आपण उठलो आणि रात्री समजा एखाद्या सकाळी सकाळी गच्ची उभा राहिलो, ज्या वेळेस विमानाचे आवाज येतात, विमानाचा आवाज आला की समजायचं 72 घंट्यामध्ये पाऊस पडणार. कारण की विमान यंत्रणा ही रडार यंत्रणा बसवलेली आहे. ज्या ज्या वेळेस बाष्पाचे ढग वरती असतात त्यावेळेसच विमानाचा आवाज आपल्याला खाली येतो, नसता एरवी आवाज येत नाही. म्हणून पावसाळ्यामध्ये विमानाचा आवाज आला की 72 घंट्यामध्ये पाऊस पडतो. आणि जर वेलवर्गीय करणारे इतर शेतकरी असतील तर हिवाळ्यामध्ये जर विमानाचा आवाज आला की तुम्ही समजायचं आता तिसऱ्या दिवशी आता आभाळ निघणार, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तसे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये, म्हणजे सप्टेंबरमध्ये केलेला महिना आणि ऑक्टोबर म्हणजे हा महिना, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण सकाळी उठलं की काय होतं, शेतात जातो. शेतात गेल्याच्या नंतर आपले पाय ओले झाले त्या वदळानं, ज्या दिवशी दव पडतं, दड पडतं आणि वदाळ पडतं त्या दिवशी काय होतं, पाऊस येत नाही. जर आपल्या घरी पत्र असले आणि पत्राचं पाणी अंगणात पडलं की समजायचं त्या दिवशी पाऊस येणार नाही. आणि आपण शेतात गेलो, आपले पाय ओले होतात, मग पाय ओले झाले की समजायचं त्या दिवशी पाऊस येणार नाही. ज्या दिवशी दव पडतं, जड पडतं, जड पडतं, वदाळ पडतं त्या दिवशी पाऊस येत नाही. आणि ज्या दिवशी वदाळ पडत नाही त्या दिवशी मात्र पाऊस येतो. हे देखील पाऊस येण्याचं नैसर्गिक कारण आहे. आता 10वं कारण सांगतो. 1974ला 70ला काय होतं, हवामान अंदाज देणाऱ्या कोणी संस्थाच नव्हत्या. मग हवामानाचा वर्षाचा अंदाज कसा ओळखायचा, आंब्याच्या झाडांना ओळखायचे. म्हणजे आंब्याचं झाड सांगायचं की पुढच्या वर्षी पाऊस कसा होईल. मग त्याचं एक सांगतो की ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि आपल्या घरच्या मंडळीनं लोणचं घातलं किंवा खार घातला आणि तुम्ही त्या आंब्याचा रस खूप खाल्ला की दुष्काळ पडतो. गावरान आंबा पिकला, लोणचं घातलं आणि रस तुम्ही खूप खाल्ला की काय पडतो, दुष्काळ पडतो. 2017 पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी इतक्या रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला. पण 2018 पासून बघा तुम्हाला गावरान आंबे भेटलेच नाही, रस देखील भेटला नाही, खार देखील नाही झाला. तर काय झालं, कैऱ्या लागल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण उन्हाळ्यामध्ये मे मध्ये अचानक पाऊस आला आणि सगळ्या कैऱ्या पडून गेल्या. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. जर कोणी अंदाज नाही दिला तर आपला अंदाज कोण देणार, ही गावरान आंब्याचं झाड देणार. ही मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. तसे हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.